सी गट क गटातून आपण पाहतोय प्लेयर ऑफ द डे रिजवानजी मुकादम 11चे पुरस्कर्ते. त्यांना मी विनंती करेन की आपण या आमच्या मुख्य अतिथी मंचावर स्थानपन्न व्हा. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सामना सुरू झालाय का बाजूला. गुड्डा जाधव फक्त आपली 2 मिनिटं घेईन कारण प्लेयर ऑफ द डे आम्ही नक्कीच अनाऊन्स करणार आहोत. धन्यवाद प्रथमेश. आणि वळतो मॅच कडे ज्या ठिकाणी दर्या किनारा अष्टमी संघाकडून बिलॉंग करणारे अर्थात आपण पाहतोय दोन्ही सलामीवीर मैदानावरती दाखल. तेजस दरेकडून 50 जर राजू कडून आली तर 5000 रुपये आहे. रोशन कडून सुद्धा 2000 रुपये आहेत. विकी कडून सुद्धा 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. चला राजू वरती प्रेशर कोणतेही टाकू नका. त्याला त्याचा खेळ खेळू द्या. आज पहिला बॉल शॉट ऑफ लेंथ मुकादम 11 कडून अर्थात प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि जरा रिजवानजी मुकादम यांच्याकडून हे पारितोषिक आहे. 6 बॉल 6 ला 6000. विकेट हॅट्रिक साठी 3000. नंतर कोणतीही हॅट्रिक झाली तर 1000. अशा पद्धतीने त्यांची बॅटिंग येणार तेव्हा आपण सांगणार आहोत. चेंडू हवेमध्ये हेलिकॉप्टर मात्र उडाला नाही. राजूची मौल्यवान विकेट डकवरती बाद होताना राजू वाघमारे 0वरती बाद. रोशन थँक्यू. असताना त्याने फक्त 17 धावा खर्च केल्या होत्या. 4.25 ची इकॉनॉमिकल गोलंदाजी त्याने 4 षटकांमध्ये दाखवली. आपल्या संघाच्या विजयामध्ये सर्वात मोठा ज्या खेळाडूचा वाटा राहिला या ओव्हर नंतर योगेश दादा. वेग आहे. रंपाट टाकतो. सुसाट एकदम वेगवान टाकतोय. एक्सप्रेस सारखी गोलंदाजी करतोय. कमाल. शाकिब साठी 100 रुपयाचं पारितोषिक मिळालं आहे. पर विकेट 100 रुपयाचं पारितोषिक. मोठी विकेट नक्कीच पकडले. पण एका प्लेयर वरती अर्थात आपण पूर्ण संघ नसतो. प्लेइंग अनिलने बॉल बॅक ड्राईव्ह आहे पण मात्र अनिल सुद्धा अडकला. आणखीन एक सफलता शाकिब साठी. आणखीन एक फलंदाज अनिल बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. प्लेअर ऑफ द डे आणि ज्याने आपली प्रबळ दावेदारी या नक्कीच प्लेअर ऑफ द डे वरती स्पष्ट केली आहे. फायफर त्याने कंप्लीट केला आणि दुसरा गोलंदाज ठरला फायफर कंप्लीट करणारा. बेस्ट फिगर त्याचा राहिला. 10 धावा खर्च करत असताना 6 विकेट 2 मॅचेस मध्ये आपण पाहतोय तब्बल 10 विकेट त्याने मिळवले. नो डाऊट श्री गणेश प्रतिष्ठान वागीरपट्टी संघाचा जयेश ठरलाय. या स्पर्धेतला आपण पाहतोय 3ऱ्या दिवसातला प्लेयर ऑफ द डे सर्वोत्कृष्ट खेळाडू एका दिवसातला. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय तब्बल 10 विकेट त्याने मिळवले. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर 4.25 ची इकॉनॉमिकल गोलंदाजी त्याने केली. सुपर स्पेल गोलंदाजी करताना त्याचा राहिलाय. आणि त्याला आपण पाहतोय बायसिकल देऊन सन्मानित करतोय. प्लेअर ऑफ द डे साठी मात्र विशेष संकल्पना आहे. प्रथमतः आपण त्यासोबत थोडी चर्चा करू आणि त्यानंतर ऑनगोईंग मॅच कडे देखील वळू. काय सांगशील जयेश कारभारी आपल्या सोबत आहेत प्लेअर ऑफ द डे. फर्स्ट ऑफ ऑल कसं वाटतंय प्लेअर ऑफ द डे बायसिकल मिळते इतक्या मोठ्या स्टेजवर इतका मोठा दमदार परफॉर्मन्स राहिला आणि मोठं गिफ्ट तुला मिळालं. मला खरंच खूप छान वाटतोय. आणि मी ओनरला खूप मला बोलायला नाही जमत. हरकत नाही. ते सांगतायत बोलता येत नाही पण त्यांचा हात खूप छान बोलतो. मॅन विथ गोल्डन आर्म जयेश कारभारी इज प्लेअर ऑफ द डे फ्रॉम सी ग्रुप. अभिनंदन जयेश कारभारी तुझं मनपूर्वक अभिनंदन. आणि इथून थेट जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. इट्स सो टू यू.
कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. आणि वळतो आपण पहिली ओव्हर का समाप्त झाली. स्कोर कार्ड वरती जर ऑनलाईन स्क्रीनवर तुम्ही बघत असाल फुटबॉल सारखा स्कोर कार्ड दिसत आहे. 1 आणि त्याच्या समोर 2 लिहिलेला आहे. बट फुटबॉल नव्हे तर क्रिकेट आहे, कारण का एकच धाव झाले आणि 2 गडी बाद झालेत आणि 200 रुपये लागू सुद्धा झालेत. गोलंदाज आपण शाकिब याला पाहिलं. संघमालक अर्थात रिझवानजी यांच्याकडून हे पारितोषिक आहेत. 6 बॉल 6 सिक्स साठी 6,000 रुपये. जर मुकादम 11 बॅटिंग करत असणार त्यावेळीसाठी आहे. विकेट हॅट्रिक साठी आपण पाहिलं 3,000 रुपये आहेत आणि पर 6 200 रुपये, पर 4 100 रुपये, पर विकेट 100 रुपये आणि पर कॅच 50 रुपये. आता 2 कॅच घेतल्या तर दोन्ही प्लेयर्स अर्थात एक प्लेयरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचलं, दुसऱ्या प्लेयरचं नाव आमच्यापर्यंत कळेल थोड्या वेळातच. आपण परत वळूयात किरण कटोरेकडे. करण कटोरे आपण गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. सोनूजी आमचे आहेत, त्यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी सागर भोबडसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. योगेश चव्हाण यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. तर पारितोषिक थोडंसं थांबवूयात आपण. ड्राईव्ह आहे, चोरटी धाव घ्यायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक थोडासा अडखळला आणि मात्र एकेरी धाव येते. एका धावेने धावफलकावरती आणखीन आपण पाहतो दुसरी धाव. 2-2 असा स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा धावफलकावरती, 2 विकेट प्राप्त. चला सागर बोबडसाठी 100 षटकारला चौकारला आणि 200 षटकारला. सतीशने हा भिरकावण्याचा प्रयत्न केला, तो प्रयत्न मात्र फसला. आणखीन एक धक्का, फलंदाज बाद. आणि तब्बल नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतो. साईराज नरे अर्थात साईराज नरे आपण पाहतो एक लेदरचा चांगला अष्टपैलू खेळाडू. आज टेनिस मध्ये काय जोर दाखवणार आपला. पंचाचा कॉल, नोचा कॉल आहे. बीमर पाहायला मिळाला. नो बॉल. धावफलकावरती आपण पाहतोय वाढ होताना. नो चेंडू अर्थात पुढील येणारा चेंडू हा फ्री हिट आपल्याला पाहायला मिळणार. 3 ही धावसंख्या धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं, 3 गडी बाद, 3 ही धावसंख्या. नक्कीच फुटबॉल सारखा स्कोर कार्ड चालू आहे. पुढील चेंडू फ्री हिटचा बॉल. फटका चांगला आहे, गॅप मध्ये मारायचा प्रयत्न केलाय. एक धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेसाठी वळतात दोघे जण सुद्धा. थ्रो वेळेवरती झाला सुद्धा आहे आणि खूप चांगला थ्रो. पण त्याच वेळी दोन्ही बॅट्समन मध्ये ती चपळाई होती, धावांची धमक होती आणि ती धमकेमधून आपण पाहिलं 2 धावा धावून पूर्ण केल्या जातात आणि या 2 धावेने धाव फलक आता रंगायला रसायला सुरुवात केलं जातं. प्रियेश नेहमी म्हणत असतो सिंगल डबलचा खेळ आपल्याला करावाच लागेल. विकेट जातात, 6 ओव्हरची मॅच आहे, मग आपल्याला सिंगल डबल नंतर आपली इनिंग बिल्ड करावीच लागते. त्याच वेळी आपण पाहतो आणखीन एक मोठा फटका. लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक आहे, धावफलकावरती आपण पाहिलं आणखीन एक धाव येते. धावेने धावफलक पुढे सरकलं जातं. दोन्ही बॅट्समन अर्थात आपण पाहतो एका बाजूला आपण पाहतोय सागर भोबड पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंड वरती साईराज. दोघांमध्ये एस फॅक्टर पाहायला मिळतोय. करण कटोरेकडे गोलंदाजी आपण. रिवर्सचा अटेम्प्ट, चांगला अटेम्प्ट. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा बाहेर. सागर भोबडच्या बॅटमधून आलेला हा खणखणीत चौकार.
कडे परत आपण वळूयात. चौकार आलाय 10 धावा धावफलकावरती. 10 ऑन बोर्ड. परत एकदा दुहेरी फटका मारायचा प्रयत्न करायचा होता आणि मात्र आपण पाहतो निर्धाव स्वरूपातील चेंडू जातोय आणि 2 षटकांच्या खेरीज धावफलकावरती धावा लागल्या तब्बल 5च्या सरासरीने तब्बल 10 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. प्रवास खडतर होता. प्रवासामध्ये खूप सारे खडे होते, खूप सारे धोंडे आणि दगड होते, पण त्या धोंड्या आणि दगडांमधून आपण कशी ऑफरोडिंग करत आपली गाडी घेऊन जाणार आता हे पाहायचं गरजेचं राहणार. ज्यावेळी षटक समाप्त झाल्यानंतर सागर जेव्हा स्ट्राईकवरती चेंडू हुकल्यानंतर आपण पाहिलं की नॉन स्ट्रायकर एंड आता स्ट्राईकवरती येताना पाहायला मिळतोय. साईराज नरे आपल्याला स्ट्राईकवरती येताना पाहायला मिळणार आहे. त्याच्याकडून एक लेदरचा चांगला प्लेअर आहे. एक सेन्सिबल फटके न घाई करता शांत रीतीने एक येणारे चांगले असे गॅप शॉट्स किंवा एक चांगले चौकार पाहायला मिळतील. कारण का एक प्रकारे हनुमान नगर संघाकडून सुद्धा बिलॉंग करतो आणि त्याला माहित सुद्धा आहे की ज्या पद्धतीने आपण आपल्या टीमला पुढे घेऊन जातो, पुढे सरकवत घेऊन जातो, त्या पद्धतीने मॅच मध्ये सुद्धा आपल्याला राहायचं आहे. यस, आपले लीडिंग जे बॅट्समन आउट झालेत, पण आता आपल्याला मॅच मध्ये पुन्हा जिवंत ठेवायचं असेल ना तर आपण ऑप्शन नाही, आपण पर्यायच राहिलेलो आहोत. साईराजने परत एकदा ड्राईव्ह करतो. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरा धावाचा प्रयत्न फंबल होऊन गुड रनिंग बिटवीन द विकेट. खूप चांगला थ्रो सुद्धा चांगला आला. थोडासा अडथळा आला क्षेत्ररक्षकाला, पण त्याचा फायदा दोघांनाही घेतला. फिटनेस, ऑल अबाउट अ फिटनेस. मयूर, फिटनेस किती इम्पॉर्टंट आहे ना हे तुम्हाला सांगून जातं. विराट कोहली असो किंवा आपण सगळ्याच इंटरनॅशनल प्लेयर्सना पाहतो की फिटनेसवरती किती जोर देतात ते, आणि त्या फिटनेसच्या जोरावरती सिंगलचं डबल कन्व्हर्जन होताना आपल्याला पाहायला मिळते. हा चांगला बॉल होता. यावेळी आपण पाहिलं टप्पा पडल्यानंतर तब्बल आपण पाहिलं छाती लगत चेंडू उंचवला आणि एक ड्राईव्ह मारायची होती. संपर्क काही राहिला नाहीये. थोडासा नाखुश साईराज सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. चला, एखादा चेंडू निर्धाव स्वरूपातील फेकी होते. 12 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. शाकिब अर्थात विकेट टेकर बॉलर आहे आणि त्याला मारण्यासाठी थोडासा पेशन्स ठेवावेच लागतील. याही वेळेला आपण पाहतो मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. प्रयत्नामध्ये आपण पाहिलं जमिनी लगत चेंडू गेला. एकेरी धाव आणखीन एक येते धावफलकावरती. 13 ऑन बोर्ड होताना आपल्याला पाहायला मिळतात. या 13 धावानंतर धावफलक आपण पाहिलं ज्या पद्धतीने रंगायला सुरुवात होते, रंगत पकडायला सुरुवात होते. तिसरं षटक प्रगतीपथावर 3 चेंडूंची फेकी आतापर्यंत पूर्ण झालेली आहे. हा फ्लिक करायचा होता, पंचांनी बोट वरती गेला आणि सागर भोबटची विकेट सुद्धा गळायला लागली. फलंदाज बाद. फलंदाज मैदानावरती आता आपण पाहतोय साईराज नरे आणि त्याच्या सोबत आता आणखीन एक हनुमान नगर संघाकडून आपल्याला विजय शेडगे पाहायला मिळतोय. विजय येताना पाहायला मिळतो मैदानावरती आणि आपण पाहतोय आता दोन्ही जोडी जी मैदानावरती पाहतोय आणि इवन बॉलरला पण पाहतो तिघेही रोहातलेच आहेत. म्हणजे अर्थात रोहा तालुका प्रीमियर लीग पण एकाच विभागातून. एक गाव हनुमान नगर संघाचे अर्थात दोन्ही फलंदाज मैदानावरती पाहतोय. मुकदम 11 संघाचं कौतुक केला पाहिजे. बॉलिंग साठी मुकदम 11 संघाचं अर्थात कौतुक केलं पाहिजे. विजयाचा अर्थात आपण पाहिलं शाकिबने टाकलेला हा चेंडू हा ही निर्धाव स्वरूपातील चेंडूची फेकी होते. आतापर्यंत आपण धावफलकाचा उच्चांक पाहित राहिलो. या मॅच मध्ये आपण पाहिलं थोडासा धावांपासून वंचित ठेवले संपूर्णपणे श्री दत्त कृपा अर्थात शिवाज्ञा 11 या संघाला.
मोठा फटका खेचायचा प्रयत्न, चेंडू हवे, क्षेत्ररक्षक खाली, आणखीन एक विकेट, आणखीन एक धक्का, आणखीन एकदा फलंदाज बाद. ऋषी भोबड, साईराज नरेश स्ट्राइक वरती, फरजाम कुवारे, फरजाम कुवारे आता गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. जो टेम्परामेंट आधीचे बॉलर सेट करून गेलेत ना, तोच टेम्परामेंट आता आपल्याला सेट करायचा आहे, हा माइंड सेट. पण त्याच वेळी बॅटिंग टीमच्या मनामध्ये आता धावा बनवाव्याच लागतील, आता ठोकावं लागणार आहे आपल्याला. फटका चांगला आहे, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक खाली, आणखीन एक झेल, आणखीन एक विकेट. जो टेम्परामेंट, जो टेम्पो सेट करून दिला होता आधी शाकिबच्या बॉलरनी, आणि आता तोच फरजाम सुद्धा सेट करतोय. विकेट गाळायला लागली, आणखीन एक 6वा गडी बाद होताना पाहायला मिळतोय. तुम्ही व्हा पुढे, आम्ही आलोच. पायी पायी आले आणि पायी पायी गेले. आणखीन एक विकेट परतन होताना पाहायला मिळतं. नवीन बॅटर राजू केरकर, राकेश केरकर आपल्याला पाहायला मिळतात. धावफलकावरती आपण वळूयात एकदा. फरजाम, अर्थात फरजाम आपण पाहतोय अलिशान नागोटणे संघाकडून, नागोटणे वरून बिलॉंग करतो. फुल टॉस बॉल, ठोकलाय, चेंडू हवेत आणि सरळ सीमारेषा बाहेर. षटकार आवश्यकता होती राकेशच्या बॅट मधून आलेला. चला काउंटिंग स्टार्ट करू. हा पहिला षटकार. होते धावफलकावरती आपण पाहतो वाढ होताना पाहायला मिळते. धावफलक पुढे सरकला जातोय. 1ने 20 ऑन बोर्ड होताना आपल्याला पाहायला मिळतात. रंगवायचं आहे धावफलकावरती, धावा बनवायच्या आहेत आणि त्या धावा बनवताना पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती फरजाम तयार.
फरजामचा हा बॉल ऋषी भोबडला न कळणारा. आणखीन एक निर्धाव चेंडू फेकी होते. धावफलकावरती आपण वाढतोय आणि धावफलक आपण पाहतो पुढे सरकला जातोय. धावफलकावरती आपण जर विचार केला तर षटक समाप्त झाले 4 आणि धावफलकावरती धावा झाल्या तब्बल 20 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. 6 गडी बाद होतोय. अर्ध्यापेक्षा जास्त संघ बाद होताना आपल्याला पाहायला मिळालाय. आणि खऱ्या अर्थाने मी म्हणेन की धावफलकावरती अजून काही गोष्टी येणं गरजेचं आहे. एक मोठी ओव्हर ही मात्र श्री दत्तकृपा मुळगाव श्रीवाज्ञा 11 या संघाला परत एकदा मॅच मध्ये आणू शकते. आपल्या बॉलर्ससाठी आपल्या गोलंदाजांसाठी शस्त्र अर्थात तलवार आणि ढाल ह्या दोन गोष्टी जर आपल्याकडे असतील तर आपण शस्त्रने युद्ध लढू शकतो. तो युद्ध लढण्यासाठी आपल्याकडे तलवार ढाल हवंय आणि ती तलवार आणि ढाल या उर्वरित 2 षटकांमध्ये आपल्याला आणायचे आहे. ज्या ठिकाणी चला राकेशने तर सुरुवात चांगली केली आहे. ऋषी भोबड अजूनही आपल्या बॅट फ्लो साठी थोडासा वाट पाहतोय पण तो बॅट फ्लो पण येणार. आणि कारण का गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय मुशब आपल्याला आलेला पाहायला मिळतोय. धावफलकाकडे येतो. धावफलक वरती आपण पाहिलं एकेरी धाव येते. एका धावेने धावफलक परत सरकला जातोय पुढे. 21 ही धावसंख्या धावफलकावरती आणि जाळ्यात अडकवलं. खऱ्या अर्थाने मी तर म्हणेन की ज्या पद्धतीने प्रेशर दिलं गेलं होतं, ज्या पद्धतीने त्यांना धावांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न राहिला, नाणेफेक जिंकल्यानंतर घेणारे ते निर्णय योग्य अयोग्य ह्या मॅच नंतर आपल्याला कळू शकतील. चांगला बॉल आहे, चांगला बॉल सुद्धा आणि त्याच वेळी चांगला फटका सुद्धा एलिव्हेट केलाय. क्षेत्ररक्षक थोडासा अडबडला. डेंजर एंड कडे थ्रू हवा होता. मॅच मध्ये अजूनही आपण थोडंसं बाहेर राहिलो होतो. जर पाहिलं असतं तर आणखीन एक धावची स्वरूपामध्ये विकेट मिळाली असती. पण चांगला झाला आपण म्हणूयात की शिवाज्ञा 11 साठी, कारण का 2 धावा धावफलकावरती ऍड होतात. 23 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. या धावेने धावफलक पुढे सरकला जातोय आपण. आणि आणखीन काही फटके ऋषी स्ट्राईक वरती येताना आपल्याला पाहायला मिळतो. नॉन स्ट्राईक एंड वरती राकेश. फुलटॉस बॉल. पंचांचा इशारा, नोचा कॉल येतोय. नो बॉल भीमर वेस्ट आयचा आता पंचांनी घोषित केला. हा नो बॉल फ्री हिट राहणार आहे, तो म्हणजे राकेश साठी. आणि एक आणखीन धाव घेतली. टोटल या 9+1 अशी धावून सुद्धा धाव घेतली जाते. 25 ही धावसंख्या धावफलका. फ्री हिटचा बॉल आता पाहायचा आहे राकेशच्या बॅट मधून येणारा हा कोणता फटका येतोय. खोलात टाकला, खरंच खोदून ठेवला गोलंदाजाने. एक धाव पूर्ण केली. क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू अडवतात. फेकी करेपर्यंत एकच धाव येते. एका धावेने धावफलकावरती वाढ. चला नो बॉल पाहायला मिळाला. चला आपण म्हणू शकतो की हा ओके. पण त्याच्यानंतर ज्या पद्धतीने त्यांनी कमबॅक करून दाखवला, ज्या पद्धतीने त्यांनी खोलून ठेवला बॉल, व्हेरिएशन आहे. मुशाबकडे व्हेरिएशन आहे. आलिशान नागोटणे संघाकडून बिलॉंग करतो. नागोटण्यावरून रोह्याचा प्रवास, मुकादम 11च्या टीम मध्ये येण्याचा प्रवास, सर्व प्रवास लक्षात राहतील. परत एकदा ऋषी धावांसाठी झगडला. लेग बाईस मधून येणारी ही धाव आपण पाहतो. या धाव्याने धावफलकावरती आणखीन एक आकडेमोड होताना पाहायला मिळणार. 27 ही धावसंख्या धावफलकावरती. लोएस्ट स्कोर कडे आपण वळलोत. याही वेळेला बॉल टू कीपर काहीच राहिलं नाहीये आणि बॅट आणि बॉलचा संपर्क राहिला नाहीये आणि त्याच्यामुळे आपण पाहिलं धावांवरती कोणत्याही प्रकारचा
अर्थात बदल होताना पाहायला मिळत नाहीये. बदल झाला तो म्हणजे अर्थात गोलंदाजीच्या खात्यामध्ये धावफलकावरती आपण पाहिलं. आणखीन एकदा चेंडू आपण पाहतो निर्धाव स्वरूपातील होता, पण त्याच वेळी पंचाचा नोचा कॉल. वेस्ट आहे. परत एकदा 2 बीमर पाहायला मिळाले आणि हाही नो बॉल आणि याच्यावर येतात ते संजीवनी षटकार. चलो 2 बीमर म्हणजे बॉलर आपल्याला नवीन पाहायला मिळणार तो शेवटचा एक चेंडू फेकण्यासाठी. दुर्गेश देसाई शेवटचा बॉल टाकणार आणि अर्थात आपण जर पाहिला तर नो बॉल पाहायला मिळाला म्हणजे फ्री हिटचा बॉल. शेवटचा चेंडू फेकणार आणि तो सुद्धा आपण पाहणार. दुर्गेश शेवटचा चेंडू कंप्लीट करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. फ्री हिटचा बॉल राकेश स्ट्राइक वरती आपण पाहतोय. फ्री हिटचा बॉल राकेशला कलेक्ट करता आला नाहीये आणि चेंडू निर्धाव स्वरूपातील होताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि तब्बल आपण पाहिलं 5 षटकांचा खेळ समाप्त. 34 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि पुढील मॅच या ओव्हर नंतर लगेच आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. मी विनंती करतो सोनेश्वर निवी विरुद्ध हृदय 11 रोट खुर्द. सोनेश्वर निवी आणि हृदय 11 रोट खुर्द. चला आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं. ही ओव्हर संपल्यानंतर शेवटच्या अंतिम ओव्हरचा थरार अजूनही बाकी आहे आणि ड्रिंक्स ट्रॉली आता मैदानाच्या आतमध्ये जाते. अर्थात आपण पाहणार आहोत राणा मोरे विरुद्ध संकेत शिंदे. संकेत शिंदे आपण पाहतो RTPL मधला एक प्लेयर ऑफ RTPL मी तर म्हणेन, कारण का प्रत्येक वेळी सातत्यपूर्ण त्यांनी कामगिरी बजावली आहे. गेल्या वर्षी सुद्धा त्यांनी कामगिरी चांगली केली होती. त्याच्या आदल्या वर्षी सुद्धा अर्थात ऑक्शन ज्यांनी गाजवला होता तोच आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. आणि सन्माननीय रमाकांतजी मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आपण हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांना विनंती आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. तर मोरे साहेबांना विनंती आपण सुद्धा या. ड्रिंक्स ट्रॉली गेल्यानंतर चला मॅच मध्ये परत आपण इन ऍक्शन होऊया. धावफलकावरती वळूयात आपण. शेवटचा आणि अंतिम षटक आणि अंतिम षटकासाठी 5 रन केलंय. अर्थात गोलंदाजी मार्क वरती फरजाम कुवारे. शेवटची ओव्हर ऋषीसाठी खोदलाय. ऋषीसाठी खोलात टाकलाय. 1 धाव धावून पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न डेड एंड कडे धावतोय. थ्रो वेळेवरती आला असतात तर काही गणित बनलं असतं आणि 2 धावा धावून पूर्ण केल्या जातात. लक्ष मॅच मधून भरकटल्यासारख्या थोडंसं 2 धावा धावून पूर्ण केल्या जातात. शरीरदृष्ट्या जर आपण पाहिलं फिटनेस इम्पॉर्टंट आहे. फिटनेस आपल्याकडे जर चांगली असेल तर आपण सिंगल डबल कन्व्हर्जन खूप चांगल्या पद्धतीने आणू शकतो. 2 धावाने धावफलक पुढे सरकला जातोय. धावफलकावरती धावा झाल्यात 36 ही धावसंख्या धावफलकावरती. क्षेत्ररक्षक परत एकदा फंबल होताना पाहायला मिळाला. याही वेळेला 1 धाव येते. धावफलकावरती मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. फरजाम खूप कौतुकास्पद, खूप चांगली बॉलिंग त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली आहे. 1 विकेट प्राप्त त्याच्याकडून नक्की झाली होती. मागील ओव्हरमध्ये 10 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केल्या. दुसरा षटक तो आता टाकतोय आणि या इनिंग मधला शेवटचा आणि अंतिम षटक फेकण्यासाठी 37 ऑन बोर्ड, 6 विकेट डाऊन. बस्ता फटका आहे. गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक धावतोय पण धावांमध्ये जिंकणार कोण? चेंडू आतापर्यंत तरी जिंकलाय. 2 धावा घेतल्या जातात. 3ऱ्या धावेचा अटेम्प्ट साठी वळले सुद्धा आहेत
आणि तब्बल आपण पाहिलं राकेशच्या बॅट मधून चांगला फटका पाहायला मिळाला आणि खूप चांगली फिल्डिंग सुद्धा. त्या फिल्डिंगसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ज्या पद्धतीने धावा वाचवण्याचं काम केलं जातं, मुकादम 11 ओळखली जाते त्यांच्या तिखट गोलंदाजीसाठी आणि त्याच गोलंदाजीवरती चेरी ऑन अ केक म्हणतो ना तशी बॉल अर्थात आपण फिल्डिंग पाहायला मिळाली. ज्या ठिकाणी आपण पाहिला दुर्गेश उपस्थित राहिला होता. एक चांगला लेदरपट्टू सुद्धा आहे आणि एक चांगला क्रिकेटर सुद्धा आणि त्याचवेळी ॲथलेटिझम सुद्धा त्याच्या अंगामध्ये खूप पेरला आहे. थोडासा आपण पाहिला विचार विमंचनेमध्ये अडकलेला, जेव्हा आपल्या ऑन रिलीजला आला त्यावेळेस त्यांनी थांबवलं आणि त्यानंतर आपण पाहिलं चेंडू निर्धाव स्वरूपात दिला. 3 चेंडूंची फेकी पूर्ण. फटका चांगला आहे, ताकद पुरेपूर टाकले. किती प्रवास करणार, 6 धावांचा प्रवास ऋषीच्या बॅट मधून आलेला हा षटकार. फलकावरती वाढ 46 ऑन बोर्ड होताना आपल्याला पाहायला मिळतात. परत एकदा उंचावलाय चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक येणार पण त्यांच्या डोक्यावरून पंचांचा इशारा. यस इट इज, इट्स अ 6 नंबर 2 बाय ऋषी. थँक्यू सो मच डीजे मास्टर. वा वा, आग ओकली एकदम शेवटला. मी म्हंटल ना चेरी ऑन अ केक. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. 2 बॉल 2 6 झालेले आहेत. 6 ची हॅट्रिकची वाट बघावीच लागणार कारण का ऋषी ऑन द फायर. परत मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक फंबल झाले. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा अटेम्प्ट डेड एंड कडे थ्रो आहे. वेळेवरती लागला पंचांचा बोट वरती. 1 धाव धाव फलकेवरती ऍड, 1 धाव मुकादम 11 मध्ये अर्थात विकेट मध्ये ऍड आणि या एका धावेने धाव फलक पुढे सरकला जातो. धाव फलकावरती धावा होताना पाहायला मिळाला तब्बल 53 ही धाव संख्या धाव फलकावरती आणि 54 धावांचा आता पाठलाग करायचा आहे मुकादम 11 संघाला. या 54 धावा जितक्या वाटतात तितक्या अर्थात मोठ्या नाही आहेत कारण का ज्या पद्धतीने गोलंदाजांचा भरणा सुद्धा एका बाजूला आपण पाहतो. विजय सारखा एक एक्सप्रेस पाहायला मिळते. अनुभवाची आपण जर पाहिला साईराज सुद्धा लेदरचा अनुभवाने भरून राहिलेला तो अर्थात सागर भोबड सुद्धा पाहतो आणि वेल फंटास्टिक. सिंगल डबलचा खेळ प्रियेश, सिंगल डबलचा खेळ ठेवला होता. सिंगल डबल दोघांनी घेतली आणि वेळ आल्यावरती मात्र ठोकून घेतल्या धावा. त्या 2 धावांनी अर्थात 2 फटक्यांनी मॅच मध्ये पूर्णपणे आपल्याला परत जिवंत ठेवलंय आणि आता 53 टू विन आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. मॅच ही लागायच्या आधी आपण टॉस कडे वळणार आहोत. आता जो ड्रोन उडताना आपण पाहिलात फ्लाइंग आईज जो ड्रोन उडतोय त्या इंस्टाग्राम वरती जाऊन त्याला सुद्धा आपण फॉलो करा. खूप सारे चांगल्या अर्थात एडिटिंगचे रील्स येतात त्याच्याकडून सुद्धा. त्याच वेळी आपण पाहतो की रोहा स्पोर्ट्स या आमच्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा कारण का या टुर्नामेंट संपेपर्यंत आपण एक रोहेकरांनीच प्रण उचललाय की आपल्या रोह्यातल्या यूट्यूब चॅनलला 10,000 प्लस सबस्क्रायबर करून द्यायचा आहे. गेल्या 3 दिवसामध्ये आजचा 3रा दिवस आपण 5,000 वरती त्याला पोहोचवलंय. आता आपल्याकडे उरलेल्या दिवसांमध्ये आपल्याला ॲट एनी हाव 5,000 सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत. आपण आता मॅच चालू नाहीये, लगेच आपण आपला मोबाईल स्क्रीन ओपन करा, यूट्यूब वरती सर्च करा रोहा स्पोर्ट्स आणि लगेच त्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं एक सबस्क्रिप्शन आम्हाला खूप मौल्यवान आहे, खूप मोलाचं आहे. मॅच कडे वळतो.
एका बाजूला अमित मोहिते, एका बाजूला हरिश्चंद्र मोरे यांचा संघ, आणि दोघांनाही आपण हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊयात। राजूजी केरकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहे, दोघांनाही कॉल देऊया। अर्थात आपण पाहतो हृदय रोड बुद्रुक विरुद्ध सोनेश्वर नेव्ही, कोणाचा कॉल आहे? काटा, आणि हा छापा, अर्थात सोनेश्वर नेव्ही संघ विजयी झालाय। अर्थात काय घेणार संकेत? फिल्डिंग करू आम्ही पहिली, आणि फिल्डिंग साठी अर्थात राणा मोरेचा संघ आहे। मग तुला वेगळं काही असं प्लॅनिंग असं आहे, पण राणाला आउट करायचं फक्त लवकर, बाकी काय नाही। ओके, पुढच्या वाटचालीसाठी तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। वोट करतो राणा गारडे। राणा बॅटिंग आले, काय राहील बॅटिंग साठी रणनीती? किती धावांपर्यंत धावा लावणार आपण? 60+ करायचा प्रयत्न करू आम्ही। पुढच्या वाटचालीसाठी तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। परत एकदा आपण वळूयात या पुढील मॅच साठी, ज्या ठिकाणी आपण पाहणार आहोत रोहा तालुका प्रीमियर लीग। अमितजी मोहिते साहेब, आपल्याला विनंती, आपण त्वरित अर्थात विनंती आहे आपल्याला की आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे। अमित चिपळूणकर साहेब यांना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा लवकरात लवकर यायचं अतिथी कक्षा। हरिश्चंद्रजी मोरे साहेब आणि सौरभ विचारे साहेब या दोन्ही मान्यवरांना विनंती की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे। लगेच आपण मॅचला स्टार्ट करतोय, ज्या ठिकाणी आपण पाहतोय 53 धावांचा, अर्थात 54 धावा धावफलकावरती आपल्याला बनवायच्या आहेत। चला, मुकादमी 11 कडून प्रत्येक षटकाराला 100, 200 आणि पर 4 100चं पारितोषिक आहे। चला मॅच कडे आपण वळतो। स्कोरर, चला मॅच इज ऑन, 54 टू गो। स्ट्राइक वरती गोलंदाजी मार्क, फलंदाजीसाठी आपण पाहतो नॉन स्ट्राइक एंड वरती दुर्गेश, स्ट्राइक वरती मझार गौरी। पहिला बॉल गॅप मध्ये येणार येणार येणार, खणखणीत चौकार येणार, चेंडू सीमारेषा बाहेर, 4। फटका आल्यानंतर ओव्हर थोडी महागडी ठरते। एका बाजूने जर त्यांची बॉलिंग चांगली होते तर आपली सुद्धा बॉलिंग चांगली झाली पाहिजे। हा रंपाट आहे, स्पीड आहे, गती आहे, परिवर्तन करून दाखवलं आहे, आणि ती आवश्यकता सुद्धा होती, कारण का टोटल आपल्याकडे जास्त नाहीये, आपल्याकडे पैसे खूप कमी आहेत, तर आपल्याला जपून खर्च करावा लागणार आहे। लाईक मालवणचं बजेट आहे आणि गोव्याला आपण गेलोय, मग त्या ठिकाणी गेल्यावरती आपल्याला पैसे खूप जपून खर्च करावे लागतात। पुढील चेंडू घेऊन गोलंदाजी मार्क वरती शैलेश वरती आक्रमण, शैलेश वरती पराक्रम गाजवलाय। मझहर गौरीच्या बॅट मधून आणारा हा दुसरा मोठा फटका, अर्थात षटकार। त्या षटकाराने उत्तुंग अशी डबल्स मध्ये येतोय, 10 ही धावसंख्या धावफलकावर झालेली आपल्याला पाहायला मिळते। खरंच रोहेकर, ऊन नाही, तहान नाही, भूक नाही, काही नाही, फक्त क्रिकेट। त्या क्रिकेट दर्दी रोहेकर, त्या रोहेकरांचं हार्दिक हार्दिक स्वागत। चला वळूया परत मैदानाकडे। एक धाव जोरात घेतले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते। 2 धावेने धावफलकावरती आपण पाहतोय वाढ होताना, 2 धावेने धावफलक पुढे, 12 ही धावसंख्या, 4 चेंडू 12 धावा धावफलकावरती। सगळ्या धावा मझहर गौरीच्या बॅट मधून आलेल्या पाहायला मिळतात। एका बाजूला नॉन स्ट्राइक एंड वरती आपल्याला दुर्गेशला पाहायला मिळतोय। परत एकदा धावफलकावरती थोडासा फंबल झाले, एकेरी धावेत एका धावेने धावफलक पुढे सरकला जातोय। 54 ही धावसंख्या धावफलकावरती बनवायची आहे आपल्याला, आणि त्या पाठलागीमध्ये शैलेश आपण पाहतोय
ओव्हरची सुरुवात झाली चौकाराने, नंतर डॉट, नंतर षटकार, नंतर एक आपण पाहिलं धावा प्रत्येक वेळी बनत गेल्या आणि बनवत सुद्धा राहिल्यात. या खूप चांगला फक्त फ्लिक केलाय, बॅटचं तोंड फक्त उघडलं. एक धाव घेतली, एका धाव्याने धावफलकावरती वाढ होताना पाहायला मिळते आणि षटकाच्या समाप्तीनंतर 14 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळणार. 30 चेंडू आणि 40 धावेंची आता गरज. एक चांगली ओव्हर किंवा अशी एक ओव्हर जी मॅच मध्ये आपल्याला परत घेऊन येऊ शकते. ती अपेक्षा, तो विश्वास साईराजकडे जाणार की विजयकडे जाणार हा प्रश्न सागर भोबडला सोडवायचा आहे. सागर भोबड अर्थात दर्या किनारा अष्टमी कोळीवाडा, आपण कोळी आणि आपण खूप साऱ्यांना जाळ्यामध्ये अडकवलंय. आज गरज आहे ती मुकादम 11च्या फलंदाजांना जाळ्यात अडकवायची. तो जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न कोण करणार, कशा पद्धतीने मॅचेस रंगणार, उर्वरित अर्थात आपण 30 चेंडू आणि 40 धावा धावफलकावरती कशा पद्धतीने रंगणार हे ऐकण्यासाठी पुन्हा एकदा मी समालोचन कक्षामध्ये करतो बदल. विनंती करतो प्रथमेश ठाकूर यांना. खर तर अमित सावंत जे खास ओमन वरून या सामन्याचा आनंद घेतात आणि त्यांच्या माध्यमातून शाकिबसाठी आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर 2000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. येस, जे ओव्हर नक्कीच सध्याच्या घडीला मैदानामध्ये त्यांनी टाकलंय त्या गोलंदाजी विश्लेषण पाहता आपण त्या गोलंदाजीसाठी खास ओमनहून आपण पाहिलं तर अमितजी सावंत यांच्या माध्यमातून 2000 रुपयांचं पारितोषिक. रॉ स्पोर्ट्स ही वाहिनी आपण पाहतोय भारतापुरता मर्यादित राहिली नाही, आता मात्र ओमन पर्यंत देखील या प्रेक्षकांनी आनंद घेतला आणि यावेळेस बॅकफुटला जाऊन कट केलाय, बॅकफुट पॉइंटच्या बाहेर चौकार आलाय. 4 धावा. मुंडे आपले देखील समालोचन कक्षामध्ये मनपूर्वक स्वागत आहे आणि आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये नुकतेच हर्षल मुंडे जोडले गेलेत. या वेलकम हर्षल मुंडे, आपलं देखील मनपूर्वक स्वागत कॉमेंट्री बॉक्समध्ये. षटक क्रमांक पहिला आपण पाहिला नागेश थोडे महागडे ठरल्यात. आता 29 चेंडू 36 करायचा. पहिल्या बॉलवरती चौकार आला, पहिल्या ओव्हरमध्ये 14 खर्च केल्या. बॉलर यावेळेस देखील हलक्या हाताने कट केल्या चेंडूला, बॅकवर्ड ऑफ पॉइंट मध्ये इनफिल्ड मध्ये चेंडूला अडवलं गेलं. फलंदाजी विश्लेषण इतकं खास काही राहिलं नाही या पूर्वार्धामध्ये. आपण पाहिलं तर 7व्या क्रमांकावरती जो फलंदाज आला अर्थातच अर्थातच राकेश, त्याने मात्र चांगला फिनिश केलं. त्यासोबत ऋषीने देखील शेवटच्या चरणावरती 2 मोठे फटके ठोकले. सागर बोबाड खरं तर टीमचे कॅप्टन अपयशी राहिले. राजू वाघमारे खरं तर तो देखील अपयशी ठरला. सुरुवातीच्याच दुसऱ्या बॉलवर त्याची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. दुसरा चेंडू तो वैयक्तिक फेस करत होता. बॅटचेस यावेळेस फटका चांगलाय, पॉइंटच्या डोक्यावरनं फटका एक्झिक्यूट करण्यामध्ये फलंदाज सफल राहिला. पुन्हा एकदा डीप बॅकवर्ड ऑफ पॉइंटला क्लिअर करणारा चौकार. चौकारासाठी 100, षटकारासाठी 200. मुकादम 11चे सर्वा रिजवान मुकादम यांच्या माध्यमातून आणि सलगच्या षटकारांसाठी आपण पाहतोय 6000 पारितोषिकाचा वर्षाव आहे. संघ मालक भरपूर खुश आहेत कारण पूर्वार्धात गोलंदाजी चांगली राहिली. पहिल्या 4 ओव्हर विश्लेषण जर आपण पाहिलं तर 20 होत्या, त्यानंतर बाउंड्री येण्याची सुरुवात झाली. खरं तर सेकंड लास्ट ओव्हरमध्ये 14 आल्या आणि लास्ट ओव्हर कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर तब्बल 19 धावा, म्हणजे पहिल्या 2 ओव्हरमध्ये 20 आणि पुढच्या 2 ओव्हरमध्ये आपण पाहतोय जवळपास 30हून अधिक धावा. आणि त्या अनुषंगाने कुठेतरी टोटल एक चांगली स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळाली. पूर्वार्धानंतर आपण पाहिलं तर 53 बनल्या, 54चं टार्गेट आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आपण पाहतो गोलंदाज साईराजला. नेक्स्ट बॉल
आडवा बॅटनला केलाय बॉल हवे मध्ये फिल्डर फक्त पाहत राहतील. वारिस लोंगोनच्या डोक्यावरनं चढवलेला हा महल्ला बलशाली बलवान शक्तिशाली षटकार. आपण 30 धावा धावफलकावरती लागलात. मझर गौरीचा काय खेळ पाहतोय. षटकार त्यानं ठोकला. आता या मॅचची स्थितीच बदलवली आहे. 25 बॉल 24 धावांची आवश्यकता सध्याची घडी. येस म्हणतात पुढचा बॉल हाफ ट्रॅकर पुन्हा आक्रमण केलं. पुन्हा टायमिंग प्रॉपर आहे. बॉलला मिडल ऑफ द बॅट फेकला इकडे. मात्र आपण पाहिलं तर वाईडिश मिड विकेटच्या वरून षटकार. मॅच चालू मैदानाच्या आतमध्ये मझर गौरी शो या खेळपट्टीवरती निश्चितपणे आपल्याला बघायला मिळतं. त्याचा अद्भुत खेळ, त्याची अद्भुत बॅटिंग. अगदी साईराज नरे एक बन्नट वेगाचा गोलंदाज, त्याच्या अगेन्स्ट 2 फटके खेळलेत आणि तेही आपण जर पाहिलं तर सीमारेषेच्या बाहेर. 24 बॉल 18ची गरज आहे सध्याची स्थिती या मॅचची आपल्याला पाहायला मिळते. 24 चेंडू 18 धावांची गरज आपण पाहतोय. येस सर, ओव्हर कंप्लीट झाल्या तर 24 बॉल 18 धावेची गरज आहे. बघा 6 बॉल जे घडले होते. पहिला चौकार, दुसरी सिंगल होती सर, तिसरी सुद्धा सिंगल, चौथ्या बॉलवरती पुन्हा चौकार आणि त्यानंतर 2 सिक्स आले. बघा पुन्हा सांगतोय, पहिला चौकार, दुसरी सिंगल, तिसऱ्या बॉलला सुद्धा सिंगल. अद्भुत खेळ त्यांचा या खेळपट्टीवरती पाहायला मिळतं. लगातारचा तिसरा मोठा फटका खेळायचा होता. अलॉंग विथ द कार्पेट लॉंगॉनच्या दिशेला बॉल चालला आणि त्याच वेळेला एक सिंगल स्कोर कार्ड वरती मिळते आणि या एकेरी धावेच्या साह्यानं आपण जर पाहिलं तर षटकाची सांगत होईल. धावा धावफलकावरती आपण पाहतोय. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती आमचे गुणलेखक मित्र आम्हाला सांगतात 37 धावा. यस, सन्माननीय गणेशजी खेडेकर साहेब पोलादपूर वरून या मॅचचा रोहा स्पोर्ट्स वरती आनंद घेतात आणि यस रोहा तालुका प्रीमियर लीग साठी या खूप साऱ्या शुभेच्छा त्यांच्या वतीने देण्यात आल्यात. मनपूर्वक आपले सुद्धा आभार आहेत. येस, अखंड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मात्र या स्पर्धेसाठी शुभेच्छा येताना आपण पाहतोय. खरं तर 2 षटकांच्या अखेरीस धावासंख्या धावा फलकावरती आपण पाहतो 36 आहे खरं तर, कारण एक सिंगल इथे मात्र जे अतिरिक्त टाकली होती ती मात्र युटिलाइज केली गेली आणि आता रिक्वायर्ड रन रेट 4.50 असं तुम्हाला पाहायला मिळेल. स्कोरर मित्र आम्हाला फायनल कळवतील 36 आहेत, 36 असतील का? तोच विषय झाला ना मगाशी, 37च होत्या. ती त्या बॉलवर सिंगल का या बॉलवर 37 फायनल. जस्ट दोन्ही स्कोरर एक ऑनलाईन स्कोरिंग करतात हर्षल आणि एक मॅन्युअल स्कोरिंग करतात. त्यामुळे मात्र आपण पाहिलं त्यांचा ताळमेळ अतिशय योग्य आहे. त्यामुळे एकाकडून जरी चुकी झाली तरी दुसरा तो कव्हर अप करतोय. डेफिनेटली दोन्ही स्कोरर एकमेकांना सांभाळून घेत आहे, महत्वाचं आहे. गुड स्कोरिंग दोघांचंही आम्ही नक्कीच कौतुक करू. यस, निश्चित चांगलं कामकाज चालू आहे कारण की आपण पाहतोय रोहा स्पोर्ट्स यूट्यूब वाहिनी एक स्क्रीन आपल्या समोर आहे. लाईव्ह स्कोरर जुडलेत, त्याच वेळेला ऑफलाईन स्कोरर आहे. स्पर्धाच दमदार आहे तर कामकाजही दमदार चालू आहे.
ऑफ साईडला वळवण्याचा प्रयत्न नेक्स्ट टाइम वर होता. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर तुम्हाला पाहायला मिळेल. गुड फिल्डिंग चांगल्या प्रकारे अडवलं चेंडूला. गुड स्टॉप कारण अडसल डीप मध्ये मागे बॅकवर्ड स्कोअर लेग रिझन पूर्ण खाली आहे. यस निश्चितपणे आणि त्याच दिशेला फटके खेळण्याचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केले जातात कारण की आता धावांचा विचार केला तर अगदी आरामामध्ये हळूहळू मॅच जवळ येते. ज्या वेळेला आता 22 बॉल 15ची गरज आहे. विजय ओह यावेळेला विजयच्या अगेन्स्ट सुद्धा फटका खेळला. मजर गौरी थांबायचं नाव घेत नाहीयेत. अगदी रेडार मध्ये येणारा बॉल समोर उडवला. षटकार. मजर गौरी वर निघाला त्यानं चांगल्याची शिकार केली आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं जेव्हा तुमच्या पराभवाची चर्चा ज्या क्रीडांगणावर होते त्या क्रीडांगणावर जेव्हा तुम्ही विजयाचा झेंडा रोवता ना तेव्हा मात्र खऱ्या अर्थानं त्या खेळाडूला महत्वपूर्ण विजय मिळतो. आणि सध्या सगळीला आपण पाहिलं तर मजर गौरीनं ते काम करून दाखवलंय. 4 षटकार त्यानं ठोकल्यात आतापर्यंत या इनिंग मध्ये. चांगली बॅटिंग चालू आहे. खऱ्या अर्थानं प्रभावित केलंय या संपूर्ण सामन्यामध्ये मजर गौरी या खेळाडूनं. अजिश महाडकर यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर कॅश प्राइज झालाय. मजर गौरीनं जर सामना फिनिश केला तर 1000 आणि ज्या मूड मध्ये आज मजर गौरी मैदानात बॅटिंग करतोय ताबडतोड बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल. इट्स अ के कडक षटकार. एकावन्न धावा आणि विजयासाठी आपण आता उद्या पाहिलं तर 3 धावांची गरज आहे. 8व्या बॅटर समोर एक्झिक्यूट केलाय. फिल्डर तिथे आहेत. गुड फिल्डिंग. सेकंडचा कॉल. मजर धावल्यात. कदाचित बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजय फटका. मजर गौरी फिनिशेस ऑफ इन स्टाईल. सामना संपलाय. मॅच फिनिश आणि सामना जिंकलाय मुकादम 11. व्हेरी वेल प्लेड मजर. अभिनंदन मुकादम 11. जीत की